नर्मदा परिक्रमा आश्रम सुल्पानी झाड़ी मुलगी में आपका स्वागत है। पहले तो बाबा जी आपका नाम बताइए, आप कहाँ से हो? जन्म स्थान उड़ीसा। और उड़ीसा से हम आए बागेश्वर धाम। बागेश्वर धाम 25 दिन रहा। इसके बाद आए वृंदावन। वृंदावन दो महीना 2.5 महीना रहा। हाँ जी। इसका बाद एक महाराज बोले परिक्रमा लगाने मैया का, नर्मदा का मैया का। हाँ। और हम सोचा हाँ चलो, हम चले। हम महाराज से सुना था, हमारे बागेश्वर महाराज से सुना था, हाँ जी, इसलिए हाँ जी। हमारा मन लगा हम यहाँ चलो। तो आगे आने से तो परिक्रमा तो अच्छा लग रहा है। अच्छा था, हम चल रहे, मैया का नाम जप रहे, राम जी हनुमान जी नाम जप रहे, चल अरे रहे। वाह, यानी आप उड़ीसा से हो? उड़ीसा। अरे वाह, यानी आपको कहाँ पता चला कि नर्मदा मैया की परिक्रमा होती है ऐसा? हम वृंदावन धाम से सुना, और हमारा गुरु जी ये जो बागेश्वर धाम महाराज हाँ जी, हाँ गुरु जी, जी, हाँ जी। इनके मुँह से भी सुना था। हाँ जी, हाँ जी। तो जो परिक्रमा लगाते मैया का अच्छा होते, और इसीलिए हम उनका बात मानते ज़्यादा, इसलिए हम चले आए। नहीं, मैया के बारे में जो सुना था वो सही है? आपने देखा? हाँ हाँ सही है, बराबर। आपको ऐसा अनुभव हुआ मैया का? हाँ, मुझको तो अनुभव हुआ। तो हम तो जो जो 10 किलोमीटर नहीं चल पाया, तो वो तो 25-30 चल के आ रहा है। जो सोच रहा है मैया तो थोड़ा बहुत तो झलक दिखा रहा है, तो आनंद आ रहा है। अरे वाह। नहीं, आप उधर उड़ीसा में ऐसा कोई परिक्रमा होती है? उड़ीसा में ऐसे परिक्रमा हमारा कहाँ नहीं, अभी जगन्नाथ से होते। और कहाँ नहीं ऐसे, और वो कहीं। कार्तिक स्वामी के परिक्रमा होती है शायद उधर। हाँ, कार्तिक मास का। हाँ। होती है ना? हम्म। पर वो परिक्रमा और ये परिक्रमा में बहुत अंतर है। बहुत अंतर है। काहे कि ऐसा बताया जाता है कि सारे हिंदुस्तान में, यानी हिंदुस्तान ने वर्ल्ड में एक ही नर्मदा मैया है जिसकी परिक्रमा होती है। हाँ हाँ हाँ, ऐसे ही है। ऐसी परिक्रमा होती है। ऐसे ही होते हैं। अभी पढ़ के आया हूँ। अभी मैंने यूट्यूब पे पढ़ा है कि नर्मदा मैया की परिक्रमा से जाने दो, उसके जल को धारण करने से, उसमें नहाने से यहाँ तक कि घर की दरिद्रता भी चली जाती है। बराबर। ये तो विश्वास है, ये तो होता रहता है। तो यानी ये तो कई जन्मों से तो मार उसी मैंने तो वो तो पैदल से, अभी तो रोड हो गया, जब रोड नहीं था तो वो तो चलते रहते हैं। हम बीच में पूछा एक आदमी, आप जब छोटा था आप देखे साधु संत आ रहे थे ना? हाँ हम आ रहे थे। आपका उम्र ना 50 साल हो गई। हाँ। इसका मतलब वो तो बहुत प्राचीन है मैया का। इधर के आश्रमों में सेवा किस तरह से होती है? सेवा आनंद। आनंद देते हैं। हाँ हाँ हाँ, सेवा का आनंद है। वो तो आश्रम से हो रहे, बाहर से तो एक मैया हमको तो मैया तो बुला के चाय भी पिला दे। पिलाते, रास्ते में पिलाते हैं। हाँ, रास्ते में पूछते हैं बाबा जी आओ ऐसा। हाँ हाँ, चाय पी लो, चाय पी लो। अरे वाह। ऐसा कहीं और होता है दूसरे कोई क्षेत्रों में? नहीं, कोई तीर्थ क्षेत्र में? नहीं ऐसा शायद नहीं देखा कि वृंदावन में बागेश्वर धाम में होता देखा। दूसरे तीर्थ क्षेत्र में ऐसा नहीं होता है। हम दूसरा जो हम बता जहाँ ये हम जहाँ अनुभव किया, जहाँ गया, इसके बारे में बताते हैं। मैया के तट पे जो सेवा सुविधा होती है और कहीं नहीं होती है। बस बराबर। मैया यानी आपको जैसा लगता हो, जो चीज़ आपको चाहिए, आपके दिल से ख्वाहिश करते हो, तो मैया आपको वो पूरी करती है। अरे ये तो दिल से तो निकलना, यहाँ से जो निकले वो तो थोड़ा निकलने वाले थे, वो तो मिल जाते यार। या ये मैया का ये इसका साक्षात्कार है, चमत्कार नहीं है, उसका साक्षात्कार है। साक्षात्कार का। क्योंकि अब जो ख्वाहिश करोगे तुरंत आपको पूरी होगी। आप चाहे पानी की करो, कपड़े की करो, पैसे की करो, हर कोई ख्वाहिश पूरी करती है। ये तो नहीं इतना है मैया शराकता नहीं आती है, मगर कोई ना कोई रूप में वो पूरा करती है। इनका हम काल ना परसों बोला था मैया। हाँ जी। देखा आज देना है, जो मिला था आप पार्सल किया, इसके आगे आपको मिला, इसका पीछे आप गुजरात में देखा ना,
हाँ 10 रुपया इनका हाथ आप दिया ना, कुछ दिया था? हाँ 10 रुपया मुझको बोला तो 10 रुपया दो लिखा, इसका बाद आप निकल के दिया बराबर बराबर। वो कौन था पता है आपको? मुझे क्या पता। यही तो बात अनुभव का। अरे मैया ये मैया की लीला है, ये उसकी लीला बहुत बड़ी है। बहुत बढ़िया। यानी आपको हो रहे कुछ रास्ते इसका में- बाद वो चीज देखो कितना परिक्रमा लगाते मिलते, शायद यहाँ पर वो चीज होते किसी को नहीं, आपको जो प्राप्ति हुआ आप कुरियर में जो घर को दिया। अच्छा ओ वो तो ऐसे ही है। नहीं ऐसे नहीं, कैसे बात बोल रहे? दर्शन इनको दर्शन करके आया, थोड़ी देर में आके वो चीज मिला आपको। ए, वो बात अलग है, वो इससे जुड़ी नहीं है। आप चलने दो। नहीं नहीं है बहुत कुछ है, आप मानो ना मानो हम तो अनुभव क्या हाँ, था, जिसको जिस तरह से, हाँ हाँ जिसके अंदर जिस तरह से भाव मैंने होता है। वो ऐसे मैया दर्शन दी अधे नारी से। हाँ जी, हम देखा साथ्याकार, इनका चप्पल एक अलग, हाँ जी, हाँ जी। इनका मुंह का जो झलक हाँ, हम देखा और प्रणाम किया। उन्होंने प्रणाम नहीं किया, हमने किया। इसके आज्ञा मांगा, वो ऐसे हंस कर ऐसे बोला। अरे वाह, वो कहावत ना है, जे की रही जाए सी भावना, प्रभु मुने तेनी देखी तैसी। जिस तरह से भाव होते हैं उसी तरह से परमेश्वर भी उसके उस रूपे में आता है, उसी भाव में आता है। कोई किस में मंग लो, कोई किस में मंग लो, कोई पत्थर में मंगे, कोई इंसान में मंगेगा, कोई नदियों में मंगेगा। ये उसके दिखाने के तरीके हाँ, अलग बस, अलग है। अलग अलग। इंसान के भाव जिस तरह बनते इस तरह से मैया दर्शन देती है। सही बात। अभी आप काम पिछले कहाँ रुके थे कल? हम लिखते हैं 5 तारीख को। नहीं, हाँ? कहाँ रुके, कहाँ थे? दरगाह धड़का में रुके थे। किसके यहाँ? शंकराचार्य। संक्रांत खेड़े पे रुके थे क्या धड़गांव में? राजू टेलर के आप नहीं रुके? नहीं हाँ? धना जी का धना जला वहाँ बड़ा आश्रम में रुके हैं। आश्रम है बड़ा, बड़ा जो इसका गेट बना है, बांस का गेट बना है, वहीं रुके थे। है बाबा जी, बांस का गेट बना वहीं रुके थे। हाँ बांस का गेट। हाँ, तो वो धनाजा है, ना, शंकर हमको सेवा तो- आश्रम वाले हमको तो- चलाते इसको। हम तो पढ़ा लिखा इतना नहीं, आश्रम तो बहुत सारा रह कर आया, अच्छा लगा। हाँ, ऐसे। उसके बाद में रास्ते में आपको 2-3 आश्रम मिले, वहाँ रुके। बीच बीच में तो हम बीच में देखो, बीच में कुंडल है, फिर खुंटा मुड़ी था। हमें ऐसे 2 आश्रम, एक आश्रम हम चलने वाला ज्यादा जाता ना, हाँ। बीच बीच में हम छोड़ देते। बीच में देखो 1 2 नहीं। 3 आश्रम है। झाला? तीनों आश्रम पे रुके थे। 2 मिनट हो बाबा। हम तीनों आश्रम में रुके थे। चलो ठीक है, आप आए यहाँ सुल्पानी झाड़ी नर्मदा आश्रम मुलगी में आए, और आपने जो सेवा दी इसके लिए आपका धन्यवाद। धन्यवाद। मैं आप- मैया से यही अरदास करूंगा कि आपकी जो आप इच्छा लेके आए हो, माई आपकी इच्छा पूरी करे। नर्मदे हर नर्मदे हर। आपके भला। बोला दादा, आपलं नाव सांगा बरं. अवनीश जयंत जोशी, हो, मी पुण्याचा आहे. पुण्याचे आहेत का? हा. आपली पहिलीच परिक्रमा? हो. आपण आधी बरोबर- आधी बऱ्याचदा नर्मदा खंडात येऊन गेलोय. हा. बऱ्याच ठिकाणी राहिलेलो आहे. हा. आमच्या गुरुजींमुळं येतो इथे बऱ्याचदा. प्रोत्साहन कोणाकडनं घेतलं बरं? माझे गुरुजी आहेत दत्तात्रय जोशी म्हणून. त्यांना मी दत्ता जोशी म्हणतो पुण्यात. मी पुण्यामध्ये पौरोहित्य करतो. गुरुजी आहे, वेदाचं अध्ययन झालेलं आहे. तर त्या गुरुजींमुळं खरं तर मैयाची खरी ओळख झाली की मैयाच्या काठावरती काय आहे, मैयाचा किनारा काय आहे, मैयाच्या किनाऱ्यावर केलेली साधना काय आहे, अरे वा, आणि या सगळ्याची ओळख करून द्यायला तेच खरं प्रधान हे आहे. अरे वा. आणि त्यांच्यामुळंच मैयाची खरी ओळख झाली. आणि मग नंतर खूप 2008, 9, 10 मी साधारणतः मैयाच्या किनाऱ्यावर बऱ्याच ठिकाणी आलेलो आहे. म्हणजे आधी ओंकारेश्वरला आलो होतो, त्याच्यानंतर
मांडव्य गुफेच्या इथे येऊन गेलो, खलघाटला येऊन गेलो, गोंगशाला येऊन गेलो. त्याच्यानंतर सियाराम बाबांचं प्रत्यक्ष दर्शन झालेलं आहे. मध्ये एकदा आमच्या जेव्हा बाबा होते तेव्हा हां तेव्हा दर्शन झालं. तेव्हा दर्शन झालेलं आहे. त्याच्यानंतर अजून गरुडेश्वरला मी टेंबेस्वामी महाराजांच्या आश्रमात बऱ्याचदा आलेलो आहे. अरे वा. त्याच्यानंतर भालोदला दत्त मंदिरात प्रतापे महाराजांकडे बऱ्याचदा येतो. अरे वा. त्याच्यानंतर नेमावरला आलेलो होतो. अमरकंटकला एकदाच दर्शनाचा योग आला होता मैयाच्या. हे सगळं होतं, दर्शनं खूप घेत होतो. माझ्या मित्रांनी 2017, 18, 19, 20ला त्यांनी परिक्रमा केली होती. तेव्हापासून डोक्यात होतं की आपण परिक्रमा करू. अरे वा. पण तो काही योग येत नव्हता. नाही म्हणजे परिक्रमेच्या अगोदर तुम्ही जे प्रमुख स्थळ आहेत त्यांना तुम्ही भेट दिलेली आहे. हां, दर्शन झालेलं आहे मैया. दर्शन झालेले प्रत्येकांना भेट दिली. हो. आणि मग 2020ला जेव्हा मित्रांनी केल्यानंतर जरा प्रखर मनात होतं की आपण परिक्रमा केली पाहिजे. म्हणजे आत्ता डिसेंबरमध्ये माझा घरामध्ये असा विषय चालू होता बायकोबरोबर की मी जातो आता परिक्रमेला पुढच्या वर्षी. अरे वा. नोव्हेंबरमध्ये 5 नोव्हेंबरला जाऊया. हो. कारण घरी थोड्याशा काही फायनान्शियल अडचणी आहेत. नंतर मुलाच्या फिजिकल अडचणी होत्या. म्हटलं आपल्याला आईवडील नाहीत. माझे आईवडील लहानपणीच गेलेले. अरे वा. तर त्यामुळे आईवडील नव्हते. आईचं सुख कधी फार मिळालं नाही. अरे म्हणजे हीच आपली मैया आहे, आपण हिच्याच कुशीत जाऊन काय जे आहे ते आता हे करू. अशा ह्याने खरं तर म्हणजे ते मनात होतं की 5 नोव्हेंबरला 2025ला निघायचं. पण नंतर 2 दिवस गेल्यावर माझ्या बायकोच्या डोक्यात आलं की अरे आपल्या आयुष्यात संकट काही कमी नाही आहेत. एवढ्या पुढचा विचार करून थांबण्यापेक्षा आत्ता जर डोक्यात आहे तर लगेच जाऊन परिक्रमा करून या. अरे वा. म्हटलं ठीक आहे. असं ठरल्यानंतर 2025 लागलं जेव्हा, तर 5 जानेवारीला मी विचार करायला सुरुवात केली की आपण आत्ता लवकरात लवकर परिक्रमा कशी करता येईल. तर मग 4 फेब्रुवारीपर्यंत मला कार्यक्रम होते. म्हणजे काही उद्योग होते, व्यवसाय होता. हा बरोबर. तर मग तो सगळा होत होताना मग मी म्हणजे विचार करताना म्हटलं 4 फेब्रुवारी नंतर काही अजून ठरलेलं नाही आहे, आपण 4 फेब्रुवारीला निघूया. तोपर्यंत खरं सांगायचं तर मैयाने मला तिथनंच जे काय आहे ते द्यायला सुरुवात केली. म्हणजे माझ्याकडे एवढी काय फायनान्शियल परिस्थिती नाही की घरी 4-5 महिन्याचं सगळं आर्थिक ठेवून मी येईल. तेवढं आर्थिक बजेट हां. पाहिजे. हवंय. पण तरीसुद्धा मैयानी ह्या अख्ख्या महिन्यामध्ये किमान 2-2.5-3 महिने तरी माझी पत्नी, मुलं सुखाने व्यवस्थित भोजन करतील आणि कुठला त्रास होणार नाही एवढं तिने दिलं. आणि त्याच्यानंतर शारीरिक तर ताकद होती, म्हणजे मैयाकडनं आलेली. मानसिक पण खूप होतं. पण त्यात दुसरी एक अशी अडचण होती की माझ्या घरचे मला काय म्हणतील. कारण काका, माझे चुलत भाऊ, बहिणी ह्या सगळ्यांना एकदम अवनीश 3.5-4 महिने कुठेतरी जाणार आणि मग घरचं कसं होणार किंवा काय होणार या सगळ्या चिंतेने त्यांनी आत्तापर्यंत कधी मला एवढी मोठी परमिशन दिलेली नव्हती. पण मैयाची कृपा होती की पहिल्या फोनपासून त्यांनी कोणीच नाही म्हणलं नाही. अरे वा. आणि सगळ्यांकडनं पूर्ण सपोर्ट मिळाला की तू बिंदास जा, आम्ही आहोत. हे कधी मला आज तागायत वयाच्या 39 वर्षापर्यंत एवढा सपोर्ट मिळालेला नव्हता. तो आत्ता मिळाला या कामाकरता. आणि मग 4 तारखेला मी पुण्यावरून निघालो. 5 तारखेला सकाळी ओंकारेश्वरला पोहोचलो. मग अनिलदासजी महाराजांची भेट घेतली, कारण माझ्या मित्रांची त्यांची चांगली ओळख होती. मग त्यांच्याशी आधी बोलणं झालं होतं. त्यांना जाऊन एकदा भेटून घेतलं. मग मानधाता परिक्रमा केली. 5 तारखेला आमची काही स्नानं असतात, ती स्नानं करून प्रायश्चित्त घेतली. आणि मग 6 तारखेला सकाळी सूर्योदयाच्या वेळेला संकल्प करून परिक्रमा उचलली. 6 तारखेला चालू केलेली परिक्रमा आजपर्यंत कधी 15 किलोमीटर पण मी चाललो नाही गेल्या 18 वर्षात. 15-16 म्हणजे मी सगळ्यात आत्ता हायेस्ट परिक्रमेमध्ये चाललो आहे 44 किलोमीटर. एका अडचणीमुळं की आम्ही काय झालं, ह्याच्यापासून आलो कुठनं बरं, गायत्री मंदिरातून निघालो, म्हणजे त्या वरच्या गाव आहे तिथनं, आणि कुलीपर्यंत आलो. असं ठरलं होतं की कुलीमध्ये आज मुक्काम करूया, उद्याच्याला गोंगशाला जाऊया. पण कुलीमध्ये आल्यावर कळलं की आश्रम बंद आहे. आश्रम बंद आहे कळल्यानंतर मी फक्त मैयाचा धावा केला. सगळ्यात मोठी अनुभूती महाराजांना काय आली किंवा त्यांना कुठे मैया दिसली मला माहीत नाही, पण मैयानी दिलेली मला प्रचिती ही आहे,
ती प्रत्यक्ष दर्शन देईल, कोणाच्या रूपात देईल नाही देईल, माझं तेवढं भाग्य पुण्य आहे माहीत नाही. पण ह्या बाबतीत मात्र तिने सांगितलं की तू काळजी करू नको, मी तुझ्याबरोबर आहे. तर ती आलेली प्रचिती म्हणजे त्या गोंगशातली होती की एकतर 7 किलोमीटर अंतर होतं कुली ते गोंगसा. माझ्याबरोबर हे बाबा होते. मी आणि बाबा 4:15 वाजता कुलीतनं निघालो आणि फक्त मनामध्ये एकच जप तोंडाने मी करत होतो की त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे. ज्या पदांचं आम्ही स्मरण करतो अशा त्या मैयाचं आम्ही तिच्या पदाला आम्ही नमन करतो, एवढंच चिंतन करत आणि मनात एवढीच प्रार्थना करतो मैया की काही करून वेळेत मला फक्त तिथपर्यंत पोहोचव. कारण काय होतं की 6:30 वाजता साधारणतः नाव बंद होतात तिथल्या येणाऱ्या पाण्यामधल्या. मग नाव जर मिळाली नाही तर मी आश्रमामध्ये कसा पोचेन, माझी पुढची व्यवस्था काय होईल, ही मनामध्ये एका बाजूला चिंता होती. पण दुसऱ्या बाजूला ते 3 इडियटमध्ये म्हणले ना, आलीच वेळ काळजी करू नको, तशी एक हे होती की मी जर का मैयाच्या धावा करतोय, मैयाकडे आलेलो आहे तर मैया माझी काळजी अवश्य घेईल. आणि आम्ही कधी नाही एवढं 7 किलोमीटर अंतर अर्ध्या तासामध्ये पार केलं. अख्खा डोंगराचा टप्पा पूर्ण चढ आणि उतार करून आम्ही 6:15 बरोबर त्या काठावरती उभे होतो. ज्यावेळेला काठावर गेलो त्यावेळेला तिथे चिटपाखरूही नव्हतं. म्हणजे आम्ही असा विचार करत होतो तिथे एक झोपडी लावलेली होती, तर तिथे आम्ही मुक्काम करू रात्री आणि सकाळी उठून गोंगशाच्या आश्रमात जाऊया नाश्त्याला, असा आम्ही विचार केला. आणि फक्त एकदा मनात नर्मदे हर म्हणून आवाज दिला आणि कुठनं काय चमत्कार झाला किंवा काय आपण म्हणू माहीत नाही त्याला, पण समोरनं एक लहान मुलगा वय वर्ष 8 किंवा 9 असेल तर तो नाव घेऊन येताना दिसला आमच्याकडे. आणि तिथेच कळलं की मैया आपल्या पाठीशी आहे. आणि म्हणजे खूप आत्तापर्यंतच्या प्रवासात कुठेही शारीरिक पीडा कुठली झालेली नाही, मानसिक झालेली नाही. आश्रमांची तर मला माहिती होती, कारण मी बऱ्याच आश्रमांमध्ये गेलेलो होतो. माझ्या गुरुजींची खूप ओळख असल्यामुळे बऱ्याच आश्रमांमध्ये कशी सेवा होते काय होते ह्या गोष्टी तर ऐकून होतो आणि त्या माहीतही होत्या. त्याबरोबर प्रतिभाताई चितळ्यांचं बरंच ऐकलेलं होतं नर्मद्यावरती, परिक्रमेवरती त्यांचं पूर्ण ऐकलेलं होतं. बराचसा नर्मदा पुराणाचा अभ्यास, मार्कंडेय पुराणाचा अभ्यास, पुराणांचा अभ्यास झाल्यामुळे परिक्रमा काय आहे किंवा तिथे काय होतं महत्व कळलं होतं. याचं महत्त्व आध्यात्मिक आणि भौगोलिक या दोन्ही गोष्टींचं माहीत होतं. आणि स्वतः मुर्कंड ऋषींनी केलेली परिक्रमा आहे, त्याला काही कमतरता कुठे, ती मैया तर ठेवणार नाही आणि मार्कंडेय ऋषी पण ठेवणार नाहीत. अरे वा, त्यामुळे हे अनुभव अद्भुत आहे, एवढं निश्चित आहे की मैया. पण एक आहे की मला ते थोडंसं रोडने जायला आवडत नाही. म्हणजे जेवढं तटावरून जाता येईल, जेवढं त्या ऋषींचं सान्निध्य जे हजारो वर्ष असतील ते तपश्चर्या करतायत, त्या ऋषींचं सान्निध्य आपल्याला प्राप्त व्हावं. आणि मैयाचं दर्शन कुठल्या रूपात होईल, कधी होईल, कसं होईल माहीत नाही, देईल नाही देईल हेही माहीत नाही म्हणजे खरं तर. पण एवढं निश्चित आहे की आत्तापर्यंत जे अनुभव मी घेतो आहे म्हणजे रोजचे, तर आमचे गुरुजी सांगतात की अनुभूती कोणाला सांगू नये. अनुभव तुझे निश्चित सांग, अनुभूती कोणाला सांगू नको, कारण मैया त्याचा प्रभाव कमी करते. कोणाला सांगितलं की ते आपल्यामध्ये अहमपणा येतो, कारण तिच्या नावामध्ये आहे नर्मदा. नर्मदे हर याचा अर्थ काय, तर नर म्हणजे मनुष्य, मद म्हणजे त्याच्यामध्ये असलेला अहंकार, आणि ती हरणारी अशी ती नर्मदा आहे. ती जर का तुझा अहंकार हारायलाच बसलेली आहे आणि तू जर का तिथे मला ही अनुभूती झाली, मला इथे मैया दिसली, मला इथे अश्वत्थामा दिसला सांगत बसला तरी तुझा अहमपणा आला आणि तो तुझ्या केलेल्या परिक्रमेच्या पुण्याला घातक आहे. मग ती कोणाला सांगू नको, ती तुझ्यापर्यंतच मर्यादित ठेव. नाही, जवळजवळ मी असा अनुभव घेतलेला आहे की प्रत्येक जो परिक्रमावासी आहे त्यांचा अहंकार तो मी सांगतो की पूर्ण तर नाहीसा नाही होत, पण कमीत कमी तो काही अंश, कोणाचा 50%, कोणाचा 75% डायरेक्टली संपतो, म्हणजे डायरेक्ट संपतो. भगवद्गीतेमध्ये भगवान विष्णूंनी सांगितलेलं आहे, अहम वैश्वा नरो भूत्वा प्राणिनान देहमाश्रिता. आता ह्याचे 2 अर्थ काढायचे झाले तर कसं आहे की पहिलं म्हणतात की वैश्वानर म्हणजे जठर अग्निरूपाने मी राहतो आणि तुम्ही खाल्लेलं अन्न सगळं मी पचवतो, हे भगवंत सांगतात. पण त्याचा जर का गूढ अर्थ काढायला गेलं तर असे तुमचा अहमपणा जो आहे तो तुमच्या शरीरामध्ये राहिलेला आहे. तो तुम्ही केलेलं कुठलंही जे कर्म आहे पंचतत्वांनी, ह्या कर्माचा नाश करायला कारण आहे. तो अहंकार तुम्ही मागे टाका, समोर भगवंत दिसल्याशिवाय तुम्हाला राहणार नाही. बरोबर. स्वामी समर्थांचं वाक्य आहे
भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी. याचा अर्थ काय आहे की तुम्ही मी म्हणून जगता आहात, यामुळे तुम्हाला समोर मी उभा जो आहे स्वामी हे दिसत नाही आहे. तुम्ही तो मीपणा मागे टाका, समोर तुम्हाला साक्षात भगवंतांचं दर्शन झाल्याशिवाय राहणार नाही. आणि तेच मूळ परिक्रमेचा हे आहे की मी काय केलं ह्याच्यापेक्षा मैयानी माझ्याकडनं काय करून घेतलं ह्याला महत्त्व जास्त दिलं पाहिजे. आणि ते आज आमच्या गुरुजींनी आम्हाला शिकवलं. आजही मला फोनवर रोज त्यांचा सकाळ दुपार संध्याकाळ 3 वेळेला एक मेसेज किंवा फोन असतो. अवनीश परिक्रमा कर, अनुभव घे, अनुभूती घे, मैयाची प्रार्थना कर. कामना पूर्ण करायला ती बसलेलीच आहे. मनुष्याच्या प्रत्येक पदोपदी कामना वेगळ्या आहेत. आज तुम्हाला इथे बसल्यावर वाटते मला बाबांनी दालरोटी द्यावी, पुढच्या गावात गेल्यावर तुला वाटेल मला आम्रखंड मिळावं. खाण्याच्या इच्छा तुझ्या मरणार नाही आहेत, व्यावहारिक इच्छा कधीही संपणार नाही आहेत. पण ह्या व्यावहारिक इच्छा पूर्ण करत असताना मैयाच्या काठावर आल्यावर मूळ जे मागितलं पाहिजे की ती भोगमोक्ष प्रदायिनी आहे, तुम्हाला भोग आणि मोक्ष या दोन्ही गोष्टी प्राप्त करून देते. त्या मोक्षाची सुद्धा कुठेतरी याचना करण्याची विसरून पडू देऊ नकोस. कारण तिथे अनेक ऋषी आज हजारो वर्ष झाले तपश्चर्या करतायत. त्यांच्या पुण्याने तुला कुठेतरी मोक्ष, तुला तुझ्या पितरांना, आपण आत्ता ज्या तटावरून परिक्रमा करतो हा पितृतट म्हणला जातो आणि समोरचा जो आहे उत्तर तट हा देवतट मानला जातो. तर या पितृतटावरती कुठेतरी पितरांना सुद्धा गती प्राप्त व्हावी म्हणून प्रार्थना कर की ज्याच्यामुळे तुझे पितर आणि जे कोण आहेत या सगळ्यांना सुद्धा हरिहरांचं सान्निध्य प्राप्त होईल. आणि तुला सुद्धा तुझ्या मनोकामना जेव्हा पितर मोक्षाला जातील तेव्हा आपसुकच मैया पूर्ण करणारच. त्यामुळे त्या काय राहणार नाही. ते प्रत्येकांच्या पूर्ण अगोदर तर तुम्ही जे इच्छा केला त्या इच्छा हिशोबाने आई ते रस्ता आहे ती पूर्ण मोकळा करते. हां, तुम्ही जी इच्छा केली, फक्त तुमची इच्छा झाली की आई पूर्ण रस्ता आपल्या ज्या अडी अडचणी आहेत, सांसारिक आहे, व्यावहारिक आहे, ते सर्व बाजूला करते. त्या तर प्रत्येक गृहस्थाश्रमी मनुष्य जो आहे, ज्याचा विवाह झालेला आहे, ज्याला बायका मुलं आहेत, त्याच्या मनामध्ये आज ज्याला 1 लाख मिळाले त्याला उद्या 2 लाख पाहिजेलच आहे. तो नाही म्हणणार नाहीये, बरोबर. ज्याला आज काहीतरी पंचपक्वान्न मिळाले तो अन्नावरून उठत असताना म्हणत असतो अन्नदाता सुखी भव, आज मिळाले तसे उद्या मिळो. म्हणजे उद्याही परत तो पंचपक्वान्नांची अपेक्षा करणारच आहे. पण याच्यात कसं आहे, कुठेतरी माझ्या मनातली अनायासेन मरणम विना दैन्येन जीवनम देहांते तव सान्निध्यन देहि मे पुरुषोत्तम हे सुद्धा मागायला विसरू नये कोणी. आलेल्या भक्तांनी जर का हे पाहिलं तर त्यांना हीच प्रार्थना आहे की कुठेतरी हे सुद्धा म्हणा की अनायासेन मरणम, मृत्यूच्या समयी सुद्धा तुझं चिंतन माझ्या मनात अखंड राहावं, मृत्यूपर्यंत तुझं चिंतन माझ्या मनात राहावं. हा, मग ते तर आहे. नाहीतर इथून तुम्ही परिक्रमा जी काही 3, 3.5 महिने, 4 महिने, 6 महिने, 3 वर्ष, 3 महिने, 13 दिवस जी काही परिक्रमा कराल ही परिक्रमा व्यर्थ आहे. जर का तुम्ही इथून गेल्यानंतर पुन्हा मैयाचं स्मरण तुमच्या मनात कधीच आलं नाही तर त्या परिक्रमेला अर्थच काही नाही. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही फक्त काहीतरी मागण्याकरताच आला होता हा त्याचा अर्थ झाला. तसं नाही ना. अनायासेन मरणम विना दैन्येन जीवनम. आणि मग म्हणजे दैन्य जर का अनायासाने मरण येणार असेल आणि दैन्यवीर्यही हे कुठलीच अडचण नाही येतात जीवन सरणार असेल तर त्याच्या पुढे जे सांगितलंय ते महत्त्वाचं आहे ना. ते तर मैया तुम्हाला देते की विना दैन्येन जीवनम, तुम्ही जे मागताय जीवनामध्ये ते तुम्हाला मैया प्राप्त करून देतीच आहे. देत नाही अशातला भागच नाही आहे. मग कुठेतरी तुम्ही हे पण म्हणलं पाहिजे ना, देहांते तव सान्निध्य, मृत्यूनंतर तुझं सान्निध्य मला अखंड प्राप्त होऊ दे. आणि ते कधी प्राप्त होईल तर मृत्यू समयीसुद्धा जेव्हा आपल्या मनातनं नर्मदे हर प्राप्त होईल तेव्हाच ती गोष्ट प्राप्त होईल. अशी तशी तर मिळणार नाही. आणि तीच मैयाकडे प्रार्थना आहे की अनायासेन मरणम विना दैन्येन जीवनम देहांते तव सान्निध्यम देहि मे पुरुषोत्तम. या गोष्टी तर आई पूर्णच करते, या सर्वांच्या पूर्ण करते. राहिली मोक्षाची गोष्ट, मोक्ष सुद्धा आई प्राप्त करून देते. हो, पण तो कधी, आजच मी वाचलं ते नाही हे कधी होईल. तुम्ही जर का मोक्षाची मागणीच तिच्याकडे केली नाही, चला आता टाइम झालेला. तुम्ही जर का मोक्षाची मागणीच केली नाही तर मैया देणार काय? मैया म्हणेल तू जेवढं मागितलं तेवढं मी तुला दिलेलं आहे. तू व्यावहारिक अडचणी मागितल्या होत्या, मी त्या सोडवून दिलेल्या आहेत. तू काय माझ्याकडे मोक्षाची मागणी केलेली नव्हतीस. त्यामुळे माझी ही पण मागणी आहे तिच्याकडे की मृत्यू समयापर्यंत कधीही, म्हणजे नुसतं म्हणण्यापुरतं नर्मदे हर जिंदगीभर नाही तर खरंच ते मनामध्ये अखंड राहावं. मैयाबद्दल श्रद्धा, भगवंतांबद्दल श्रद्धा. आणि सगळं जे कोणी परिक्रमा करतायत
या सगळ्या परिक्रमावासींची इच्छा मनोकामना मैया पूर्ण करो. या आश्रमाला भरपूर काहीतरी ऐश्वर प्राप्त हो आणि या आश्रमातल्या बाबाजींना सुद्धा भगवंतांची अखंड कृपा प्राप्त हो. तुम्हा सगळ्यांनाच भगवंतांची भगवतीची मैयाची कृपा प्राप्त हो बस. आणि अन्नपूर्णेचा आशीर्वाद अखंड राहो की जेणेकरून आज 2 आहेत, काही वर्षांनी हजारो लोक इथे भोजन प्रसादी प्राप्त करून पुढे मैयाची परिक्रमा पूर्ण करूत. हीच मैयाच्या चरणी प्रार्थना. आपण आला इथं आणि आपण जी मुलाखत दिली याच्याबद्दल आपलं धन्यवाद. मी आईच्या चरणी हीच प्रार्थना करेल की आपल्या ज्या सदिच्छा आहेत, ज्या चांगल्या इच्छा आहेत, आई पूर्ण करो. नर्मदे हर. आणि आपली यात्रा मंगलमय हो ही आईच्या चरणी प्रार्थना. नर्मदे हर. चला.